अरे वा 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 वा. आज आज बहीण आली की रे मदतीला. होय आहे. बहीण आली की मदतीला आणि तिला बघ कंपनी द्यायला कोण आलेत बगळे. 1 2 3 बगळे. वा 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 वा. कसं वाटतंय मग कांबळेताई, सकाळ सकाळ मदतीला आला तुम्ही, खूप खूप धन्यवाद. झालं का सगळं खट टाकून? हा, वा वा वा, काय छान दिसायला लागलेत बगळे बघा. झाले का? 7 होते का? बर 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 बर. हाय हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण रानातून झालेली आहे. आणि म्हणलं आता दारं धरायचे आहेत, हाय तेच कपडे राहू दे. आता कांबळेताई आलेत मदतीला. झालं आता खट टाकून झालं आहे. आता त्यांना जेवायला लावतो आणि बाकीची दारं मी धरतो. तुम्ही आलात मंडळ, तुमचं खूप खूप आभारी आहे. मंडळाने आभार मानलं पाहिजे, म्हणजे असं कसं जरा गोड बोललं की असं मदतीला धावून येतात ना कधी कधी. अरे 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 अरे, कुठं पळायला लागलाय? काही तुला यूट्यूबवर यायला आवडत नाही का? लागलाय पळायला. इकडे कोण आले नवीन आज पाहुणं? छोटीशी चिमणी आहे बघा. अगो कशी बघते, दिसते तर का? इकडं बघ, इकडे कॅमेऱ्यात पोच दे. हां, स्माईल कर. लोका 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 धाडशी आहेस की अगं. वा 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 वा. इकडं बघ, इकडं माझ्याकडं. इकडं बघ, यूट्यूबवर येते तू पण. कशी उड्या मारते टुणूक टुणूक. अय अय बघळू, अरे कोण कोण घेऊन यायला लागला का तू? बघळू म्हणलं, रानातलं कोण कोण घेऊन यायला नवीन नवीन पाहुणं. बर असू द्या, चला. काय चाललंय मग? सकाळ सकाळ मायाली की 7 वाजता आलेले आहेत. कांबळे तुला सांगतो, ते शिंदी दिसतोय भारी. काय ती नारळ असं वाटतं कोकणातच आहे की, काल पण म्हणलो तुम्ही. हां, जेवण जेवायचंच असते कांबळे. जा तेवढा बघा, पकड, पळ पळ लवकर फास्ट. वा वा वा. गावामध्ये असं असं गोल फिरून अशी पोच दे, असे अशा असं गावामध्ये गोल फिरून. हा, वा वा वा, छान छान छान. हां, असंच दारं धरायला शिकायचं. येते ती का दारं धरायला? हां, आईचा स्कार्प बघ की, आज पण आहे स्कार्प. आईचा फेवरेट स्कार्प आहे रे ते, त्याच्यामुळं आईला अजिबात सोड वाटत. इथं बघ की मकाचं कसं आले ते. इथं एक आले, इथं एक आले. जिथं जिथं पडली होती ना मका, त्या तिथे तिथं आले. काय चालू आहे बघा भावानं, पाणी दमानं. मग इकडं कसं हिरवं दिसायला लागली. इकडं हिरवं हिरवी 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 चादर. कांबळेताई काय म्हणता मग? हां, आज आज म्हणजे कांबळेताई तशी येते, नेहमी येते. पण आज जरा गहू आपला मोठा झाल्यापासून आज आलेले आहेत कांबळेताई. आणि त्यांना सकाळ सकाळ जावं म्हणलं, आम्ही पाठीमागणे येतो डबा घेऊन. डबा अडकवला तिथं पिटीला. पातळ 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 आमटे. काय पोट भरून खावा. आता झाले तुमचं. खूप खूप तुमचं आभारी आहे, तुम्ही सगळा खाट टाकून दिल्याबद्दल. आ काय? आई म्हणते शेतकरी दादा इकडे पाणी चाललंय, आम्ही बघतो ना. आता तुम्ही आता जेवण करा. मला या पाखराचं धाडस काय कळना. पहिली पाखरं भेट होती ही बघा, किती जवळ आलाय. तो खोऱ्याच्या ह्याच्यावर उभा राहिलाय. हाय का काय रे? अय काय करावं. चालू आहे बघा पाणी. जेवण करा जेवण. आणि कांबळेताईला पाठवा घरी, झालं तर त्यांचं काम. औ कांबळेताई जेवण करा, आमटी भाकर खावा आणि जावा दामादामानं. चला आता वाजलेले आहेत बघा, किती वाजलेले आहेत तुम्हाला सांगतो मी. आता 11 वाजलेले आहेत. आणि 1 2 3 तीन पुढं लहान पाडगे आहेत. आणि वेळ आहे 3:30 पर्यंतची. तर बघूया आज 3:30 पर्यंत एवढी पूर्ण भिजवून होतंय का नाही. 3:30 पर्यंत झालं तर ठीक, नसेल तर काय उद्या आहेच. दिवसाची लाईट आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता पूर्ण खत टाकून झालेलं आहे. पाणी न दिलेलं गहू आणि पाणी दिलेलं गहू बघा, फरक कसा दिसतंय. चालू आहे पाणी एकदम व्यवस्थित. कुठं कुठं पडलेली मकाचं बघा, इथं जिथं जिथं मका पडलेलं आहे तिथं असं असं उगवलं आहे. चांगलं आहे. झालं आहे आता जेवण. आता आईला तिथंच बसवलं पिटीपाशी. ते तिथं खांब आहे ना, तिथं पिटी तिथंच बसवलं आहे. आणि म्हणलं काय झालं, सारखी लाईट चालली आहे, त्याच्यामुळे तिथं एक माणूस बसून राहावं लागतं आहे. म्हणलं आता एवढ्या लांबनं तिथपर्यंत जास्त मग टाईम जातं, त्यामुळं आईला म्हणलं तिथंच बस. आणि लाईट गेली तर बटन दाब. बघा इथं पण उगवले बघा मकाचं, बऱ्याच ठिकाणी उगवले. त्या तिथं पण उगवले, अजून त्या तिथं पण उगवले. छान दिसते. चला बघू आता 1:30 वाजले. त्या 3:30 पर्यंत अजून 2 पाडगे राहिले. ते ही 1 2
आणि इथलं सारं राहिलं 1 2 3 4 5 6 7 7 सारं राहिलं तर ते भिजले तिकडचं 2 पाडगी बघू आता 3:30पर्यंत आज होईल का नाही. आज ही एक आणि ही एक. आता लास्टच्या साऱ्यात चालू आहे पाणी. आता इथनं सोडलं की मग खाली 2 राहिले. 3 वाजले ते 3. आता पुढची पाडगी आता उद्याच होते ते. आता आज काय होणार नाही कारण आता 20 मिनिटात लाईट जाते. आता बघू 20 मिनिटात तिथं येऊन पाणी एका साऱ्यात तर दंड भरेल. लाईटीचं टायमिंगच तसं आहे. आता काय करायचं. चालू आहे शेवटच्या साऱ्यात पाणी. आता इथनं दंडानं सोडायचं जाते. मग खालची मग 2 पाडगी राहते ते मग उद्याच. तर भावानो जसं की मी म्हणलं होतं 3:30ला लाईट जाते आणि लाईट गेलेली आहे. आणि आता 2 पाडगी राहिली आहे का नाही. आता ती उद्यावरच गेली. असो काय हरकत नाही. आता उद्या 2 पाडगी झालं की मग पुढच्या आठवड्यातच दारं धरायची. काय टेन्शन नाही. आता पूर्ण खत टाकून झालेलं आहे. आता पिशवी घ्यायची आणि घराकडं निघायचं. होय आहे छान दिसतंय का नाही. एका रेषेत आणि दंड पण चांगलं सोडलेलं आहे. तर चांगलं सोडलं एकदम दंड. खत अजून होय आहे. खत ही झालं नाही बघा अजून इगरलं नाही. पुन्हा टाकलेलं आहे त्या दिवशीचा परवाच की काल हे वा काल पाणी दिलेलं लगेच पाणी कसं लगेच कोरडं पडले. हे का केलं आहे काय बोरिंगपाशी वय आहे ना. भारी डोकं लढवले. बोरिंगचं पाणी ठेम पडायचं पाणीसुद्धा इकडे वळवले. गुड व्हेरी गुड. चला पीटी आता बंद करून जाऊया. आता घराच्या दिशेने वाटचाल करूया कारण सकाळी 7 वाजता आलेलं आहे तुम्ही. होय ही नाणीचं गणित आहे ना सगळं हुकलं बघ. आता कुठं वरबडले ते आता कुठं शेंगा राहिले त्या अशा आहे का. त्यांनी डायरेक्ट काय करायला पाहिजे होतं कापाय पाहिजे होतं. कसं दिसते त्या सगळ्या रिकामी झाले ते तुरी. आता ही तोडून नेलं तर बरं होते तेवढंच. पाणी तापवायला होते रिकामी तरी कुठं शेंगा राहिले ते बघा अजून. तुऱ्या येते ना ही काकूच्या येते आमच्या. आणि इथनंच असा रस्ता आहे. इथनं जायचं असं सरळ जाणे मग रस्ता लागते डांबरी रस्ता. लय फास्ट चालते बाबा. थांब जरा मी ओव्हरटेक करतो आयला. थांब सर कसा ओव्हरटेक केला. चला जाऊया आता घरी. चहा प्यायचा आहे. आता 4 वाजत आले त्या. घराकडे जाताना काय म्हणली. घराकडे जाताना ही जी पायवाट आहे ना वेगळीच दिसते बघा. वेगळाच सीन दिसते. काय हिरवं दिसते बघ. काय तुम्हाला सांगतो आमच्या पाटकुल गावात का नाही गाव दिसूनच येत नाही एवढीच झाड आहे ती ना. लय झाड आहे ते सगळीकडे हिरवं पूर्ण झाडामध्ये गाव अख्खं बुजून गेलेलं आहे. एव्हा आम्ही आलो दार धरून.